आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू धर्मशास्त्रातील सर्वात महत्त्वाच्या स्थान दिल्या जाणाऱ्या वृक्षाला म्हणजेच अश्वत्थ वृक्ष म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये पिंपळाच्या वृक्षाचे महत्त्व, महात्म्य ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अश्वत्थ महात्म्य. रविवारी किंवा मंगळवारी अश्वत्थाला आतळू नये अथवा स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे भृगुवारी म्हणजेच शुक्रवारी किंवा संक्रांतीच्या दिवशी ह्या वृक्षाला स्पर्श करू नये. संधिरात्री रिक्तास्थितीला तसेच पर्वणीच्या वेळी, व्यतिपाताच्या वेळी किंवा दुर्दिनादी वैदुतीला अपराह्न समयी अश्वत्थ वृक्षाला स्पर्शू नये. प्रदक्षिणा करताना आनंदी मनाने व वाचेने पुरुष सूक्त म्हणत शुद्ध कर्माने व भक्तिपूर्वक अंतकरणाने असावे. पुरुष सूक्त म्हणणे शक्य नसेल तर विष्णू सहस्रनाम म्हणत आनंदी मनाने प्रदक्षिणा घालाव्यात. हेही जमत नसेल तर मौन धरून साध्या प्रदक्षिणा कराव्यात. अशा प्रकारे केल्या तर त्याचे फळ खूप मोठे प्राप्त होते. प्रदक्षिणा करताना कमरेवर पाण्याने भरलेली घागर घेतलेली गर्भाशी स्त्री जशी चालते त्याचप्रमाणे अगदी मंद गतीने शुद्ध भावाने प्रदक्षिणा कराव्यात. असे केल्याने अश्वमेधाचे पुण्य प्राप्त होते. प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर तसेच प्रदक्षिणेच्या मध्यभागी नमस्कार करावा. 2 लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्यादी सारखे घोर पाप देखील नष्ट होतात. वर सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा केल्या असता सर्व पापे धुतली जातात. गुरुसंबंधी व गुरुसेवेत घडलेले पाप नष्ट होते. नाना व्याधींचे हरण होऊन प्रदक्षिणा फलद्रूप होतात. अशा प्रदक्षिणा मारण्याने फार मोठ्या रुपयाचे ऋण देखील फिटते. जन्ममृत्यूचे भय जाऊन संसारातील भयाचा नाश होतो. 1000 प्रदक्षिणा जर केल्या तर ग्रहदोषातून मुक्तता होते. 108 अश्वत्थ वृक्ष लावले असता पितरांना सद्गती मिळते. पिंपळाचे झाड लावून त्याची निगा राखणे हा उपाय गुरुग्रहासंबंधी निवारण म्हणून करतात. तसेच विष्णू कृष्ण उपासना पिंपळाच्या झाडाखाली केली असता लवकर फलद्रूप होते. मनाने, कायाने व वाचेने अशी एकचित्ताने सेवा करिता आपली पुत्रकामना पूर्ण होते, असे ब्रह्मवाक्य आहे. शनिवारी वृक्षाला धरून जर महामृत्युंजयाच्या मंत्राचा विधिवत जप केला तर अकाल मृत्यू यांच्यावर विजय मिळू शकतो. त्याला अपमृत्यूचे भय राहत नाही व तो पूर्णायुषी होतो. केवळ प्रदक्षिणेने शनिग्रहाची पीडा देखील सौम्य होते. अश्वत्थाची उपासना केली तर शनी पीडा दूर करण्यासाठी इतर काहीच करावयाची गरज राहत नाही. अमावस्या व गुरुवारी अश्वत्थ वृक्षाला छायेत पाणी ठेवून स्नान केले तर ब्रह्महत्येचे देखील पाप नष्ट होते. एवढा प्रभाव या वृक्षाचा आहे. अश्वत्थाच्या तळाशी ब्राह्मणांना एकदा जारी भोजन दिले तरी फार मोठे पुण्य पदरी मिळते, असे ब्रह्मदेवाने नारदास सांगितले. अश्वत्थाच्या मुळाशी बसून मंत्राचा जप केला असता अनंत पटीने त्या मंत्रजपाचे फळ मिळते. त्याचप्रमाणे वेदाचे जर पठन केले तर अनेक गुणांनी वेद पठन केल्याचे पुण्य मिळते. जर भक्तियुक्त अंतकरणाने अश्वत्थ वृक्षाची स्थापना केली तर आपले 42 पितरांचा उद्धार होईल, असा महिमा ब्रह्मदेवाने नारदास सांगितला. त्याचप्रमाणे हे वृक्ष कापले तर महापाप लागेल, असेही त्यांनी सांगितलेले आहे. अश्वत्थ तळी जर यथासांग होमवन केले तर महायज्ञ केल्याचे पुण्य मिळून आपली कामना लवकर फळते, असे वर्णन ब्रह्मदेवाने नारद मुनीजवळ केलेले आहे. रामकृष्ण हरी.